येतो आम्ही सांभाळून असा. संभाजीराजे येसूबाईची नजर चुकवीत भरल्या आवाजात म्हणाले. पाळण्याजवळ जात त्यांनी झोपल्या भवानीच्या गालावर ओठ टेकले. भवानी क्षणभर चाळवली, पुन्हा शांत झोपी गेली. धाराऊने पाळण्याला हलका झोका दिला. स्वारी अजून घुश्यात आहे, पण सज्जनगडाच्या दर्शनाने तो कमी होईल. परतेल तेव्हा स्वारी एखादं काव्यही बांधून परतेल. संभाजीराजांना खुश करण्यासाठी येसूबाई म्हणाल्या. नेहमीसारखा हसरा प्रतिसाद संभाजीराजांनी त्यांना दिला नाही. दुखऱ्या काळजातून पडेल बोल आले. काव्य आता आम्हाला कायमचं पारखं झालं आहे. पळभर असह्य शांतता दालनात दाटून पडली. मग येसूबाई म्हणाल्या, स्वारीत समर्थ दर्शनास जाते आहे. आमचाही दंडवत सांगावा समर्थांना. बुवांनी काही कठोर सांगितलं तरी त्याचा किंतु मनी धरू नये. आम्हाला विश्वास आहे, भावेश्वरीच्या कृपेने सारं काही ठाकेठीक होईल. ते ऐकताना संभाजीराजे स्वतःशीच कसनुसे हसले. धाराऊ म्हणाले, येतो आम्ही आऊ, यांना जपा. येताना भवानीबाईसाठी समर्थांच्या हातचा मंतरलेला गंडा दोरा आणायचा आहे. विसरणं होईल नाही तर. येसूबाई पाळण्याकडे बघत कौतुकाने म्हणाल्या. बाळंतपणाचे वसभी तेज त्यांच्या चेहऱ्यावरून नुसते ओसंडत होते. मंचकाला तळ हाताची टेकन देत त्या उठल्या. कानोड्याजवळ गेल्या. एक लाकडी पेटी त्यांनी कानोड्यातून उचलली. ती खोलून त्यातील कवड्यांची भरगच्च माळ बाहेर घेतली. संथपणे त्या संभाजीराजांच्या जवळ आल्या. हातची माळ ओंजळीने त्यांच्यासमोर धरीत म्हणाल्या, हा डाग फार मोलाचा. त्याखेरीज स्वारींची छाती भुंडी दिसते. हा डाग सांभाळण्याचा आमचा वकूब नाही. घ्यावा, आमच्या धाकल्या बाईंना जपावं. संभाजीराजे आपल्या सखीला निरखत राहिले. त्यांच्या ओंजळीतून उचलून त्यांनी ती भवानी माला छातीवर चढविली. येसूबाईंनी पदरशेव हातात धरून आपल्या कुंकुबळाला 3 वेळा सौभाग्य नमस्कार केला. त्यांच्या हातीचे हिरवे चुडे खणखणले. येतो आम्ही. संभाजीराजे वळते झाले. तसे होताना त्यांच्या भुजेचा भवानीच्या पाळण्याला धक्का बसला. तेवढ्या धक्क्यानेही भवानीबाईची झोप उडाली. पाय झाडून त्यांनी सूर लावला. संभाजीराजे, येसूबाई, धाराऊ एकमेकांकडे बघतच राहिले. धाराऊने पुढे होत पाळण्यातील शंभू कन्या उचलली, थोपटून शांत केली. मागे न बघता संभाजीराजांनी दालन सोडले. सगळ्यांचा निरोप घेतलेल्या रानूअक्का व दुर्गाबाई वाड्यासमोरच्या मेन्यात चढल्या. संभाजीराजांनी एका सफेद घोड्यावर मान जमवली. त्यांना निरोप देण्यासाठी पिलाजी, गणोजी, पंडित मेळा, खंडोजी, अंतोजी, रायाजी पुराच्या उत्तर वेशी पावेतो चालले. संभाजीराजांनी वाटेत लागणाऱ्या शिर्क्याच्या कुलदेवतेचे, भावेश्वरीचे पायउतार होऊन दर्शन घेतले. उत्तरवेस आली. पिलाजींना खांदाभेट देताना संभाजीराजे म्हणाले, तुम्ही आहात मागील चिंता नाही. बिंधोक असा भेट घेऊन परता. आम्ही वाट बघतोय. पिलाजी मायेने उतरले. सगळ्यांचा निरोप घेऊन संभाजीराजांनी शृंगारपूर सोडले. घोडेपथक मेन्याभोवती कडे धरून कोयना घाटीच्या रोखाने संथ चालू लागले. सांजवेळ धरून सज्जनगड नजर टप्प्यात आला. गडाच्या पायथ्याशी संभाजीराजांच्या अगवानीसाठी किल्लेदार जिजोजी काटकर सरंजामाने मौजूद होता. त्याने पुढे होत अगवानी केली. जिंजोजीला पाठीशी घेत संभाजीराजे रानूअक्का, दुर्गाबाईसह समर्थांच्या सज्जनगडाच्या पायऱ्या चढू लागले.
प्रत्येक पायरी मागे टाकताना त्यांच्या मनाची एक गत लागली. फारा दिवसांपूर्वी शिवथर घळीत समर्थांची भेट झाली होती. तो दिवस त्यांना आठवला. समर्थांची दाढीधारी सतेज चर्या डोळ्यांसामने खडी ठाकली. तासाच्या टोलांसारखी त्यांची बोली कानात घुमू लागली. आम्ही बैरागी, तुमच्या राज्याभिषेकास देण्याजोगी भेट आमच्याजवळ नाही. आम्हाला प्राणप्रिय असलेला हा कोदंड आम्ही तुम्हाला देतो आहोत. समर्थ आबासाहेबांना त्या समयी भरल्या बोलीत बोलले होते. थोरल्या आऊ पाचाडात ज्या रात्री आम्हा सोडून गेल्या त्या रात्री त्यांनी शेवटची इच्छा आबासाहेबांना सांगितली. समर्थांचा बोध ऐकावा वाटतो. समईच्या उजेडात केशव पंडितांनी जात्यात थोरल्या आऊंना बोध ऐकविला. जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा, राह राहो परांतरीचा, गेले बहुता बळांचे बळवंत राजे, बहुता कुळांचे कुळवंत राजे, सरली शब्दांची खटपट, आला ग्रंथाचा शेवट, थोरल्या मासाहेब गेल्या, उरल्या फक्त आठवणी. संभाजीराजे गडावर आले. ते आल्याची खबर मठभर पसरली. मठाच्या प्रवेशद्वारात मोजड्या उतरून संभाजीराजांनी पायावर पाणी घेतले. रानूअक्का, दुर्गाबाई यांच्या सोबतीने समर्थ शिष्यांनी भरलेल्या मंडपातून जात हनुमान मूर्तीचे दर्शन घेतले. जवळच उभ्या असलेल्या समर्थ शिष्य कल्याण स्वामींच्या पायावर मस्तक ठेवीत ते म्हणाले, स्वामींची कृपा असावी. जय जय रघुवीर समर्थ म्हणत कल्याण स्वामींनी झुकते होत युवराजांना खांदे धरून उठते केले. रानूअक्का आणि दुर्गाबाई यांनी कल्याण स्वामींना भरल्या पदरांच्या ओजळीने नमस्कार घातले. युवराज, आम्ही तीर्थप्रसाद घेऊन येतो आहोत, तोवर तुम्ही 8 मठ ओवरीत विश्राम घ्या. कल्याण स्वामी ममतेने म्हणाले. संभाजीराजे जी म्हणाले आणि ओवरीच्या रोखाने चालू लागले. मंडपातील समर्थ शिष्य डोळा भरून युवराजांना निरखू लागले. ओवरीत अंथरलेल्या बिछायातीवर युवराजांनी बैठक घेतली. रानूअक्का व दुर्गाबाई समर्थ शिष्यांनीच सोबत माझघरात गेल्या. थोड्या वेळाने हाती ओल्या डाळीच्या प्रसादाचा द्रोण व तीर्थाची झारी घेऊन कल्याणस्वामी ओवरीवर आले. हसतमुखाने युवराजांना म्हणाले, घ्या श्रींचा प्रसाद. क्षणभर रेंगाळत संभाजीराजे त्यांना म्हणाले, प्रथम समर्थ दर्शन करू आणि मग. शांत हसत कल्याणस्वामी उत्तरले, गुरुदेव गडावर नाहीत, परिक्रमेसाठी बाहेर पडलेत. घ्या. त्यांनी ओल्या डाळीचा प्रसाद संभाजीराजांच्या ओंजळीत ठेवला. तो ओठाआड करण्याचे युवराजांना भानच राहिले नाही. घ्या. कल्याण स्वामींनी त्यांना भान दिले. युवराजांनी प्रसाद आपलासा केला. तीर्थ ओठाआड घेतले. त्या रात्री युवराजांनी मठाचा थाळा घेतला नाही. जागा पालटल्याने असेल, पण त्यांना दिलेल्या कोठीत मंचकावर ते एकसारखे कूस पालटत तळमळत होते. सज्जनगडच्या कातळबंदीवर हाततळवे टेकून रायगडच्या रोखाने नजर जडवलेले संभाजीराजे पुरते अस्वस्थ झाले. तेथे येऊन 1 हप्ता लोटला होता. बेचैनीने युवराजांनी कातळबंदी सोडली. 4 धारकऱ्यात पाठीशी अदब धरून खडे असलेले किल्लेदार जिंजोजीला ते गंभीर बोलत म्हणाले, गडकरी रायगडी खलिता द्या. समर्थ इथे नसल्याचं लिहा. आम्ही पुढील आज्ञेची वाट बघतो आहोत, ते कळवा. जिजोजीने युवराजाज्ञा उचलली. त्याला पाठीशी घेत संभाजीराजे गडाच्या सदरेच्या रोखाने चालू लागले. हत्यारी पहाऱ्याने युवराजांना मुजरा दिला. जिंजोजीने एका धारकऱ्यामार्फत चटणीसाला बोलावू दिले.
चिटणीस सदरेला रुजू झाला. रायगडी धाडण्याचा खलिता मोरपिसाने रेखू लागला. धाकलं धनी गोसावी सदानंद भेटीची अर्जी करत्यात पेश घालावं. बैठकीवर बसलेल्या युवराजांना मुजरा देत जिंजोजीने वर्दी दिली.